तर रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या। हिप्परगी येथील इंचगिरी संप्रदाय मठात श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। भाविकांनी पुण्यलाभ घ्यावा, परमपूज्य प्रभुदेव महाराजांचे आवाहन। उत्तरवाहिनी कृष्णा नदीच्या काठावर बागलकोट जिल्ह्यातील हिप्परगी येथे इंचगिरी संप्रदायाचे परमपूज्य श्री संगमेश्वर महाराजांचे मठ आहे। प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासानिमित्त 5 ऑगस्टपासून एक महिनाभर दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा, नामस्मरण, योग, भजन, गीत गायन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भाविक भक्तांनी श्रावण मासातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेऊन पुण्य संपादन करावे असे आवाहन हिप्परगी मठाचे परमपूज्य श्री प्रभुदेव महाराज यांनी केले आहे। रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ। 5 ऑगस्ट पासून 4 सप्टेंबर पर्यंत एक महिना श्रावण सप्ताह चालू आहे। श्रावण सावन सप्ताह म्हणजे सद्गुरू समर्थ भाऊसाहेब महाराजांनी जे काय नियम घातले त्या नियमानुसार संप्रदायाचे पहाटे 4 वाजता काकडारती होतात। काकडारती झाल्यानंतर पूजा आरती, शेजारती, 5:30 ला दासबोध आरती होऊन जमलेल्या सर्व लोकांनी सामूहिक ध्यान योगाला बसतात। सर्वांनी आसन धरून छाती गळा डोकं एक लाईनवर घेऊन नाशिकवर दृष्टी ठेवून श्वासावर लक्ष घालून आपल्या सद्गुरू दिलेलं नामस्मरण, श्वासोश्वासी निमिषोनिमिषी वारी केली पंढरीशी, त्या पद्धतीनं ध्यानाला बसतात। असं ध्यान 9 वाजेपर्यंत चालतात। 9 ला सकाळचे भजन संपवून प्रसाद घेतात आणि नंतर विश्रांती। संध्याकाळी 4 ते 5 अनुभव पद्य, अभंग वगैरे अत्यंत सुश्राव्य गाणं गात असतात। नंतर 5 ला दासबोध वाचून दासबोधचं समासाचं विषयावर 1 तास प्रवचन होतं। प्रवचन झाल्यानंतर संध्याकाळचे भजन करतात। भजन झाल्यानंतर आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद, जेवण। रात्री 8 ते 8:30 वाजेपर्यंत रात्री भजन। असं नित्यनेमानं दिननित्य हे क्रम चालत असतात। 1 महिना न सोडता प्रत्येक माणूस त्या साधनामध्ये व्यस्त होऊन आपला मन एकाग्र करण्याकरिता दक्षतेनं साधनमध्ये असतात। असं साधन सप्ताह इंचगिरी मठामध्ये सुद्धा असतात। सगळा आमरा इंचगिरी संप्रदायाचे 1600 जे काय आश्रम आहे, सर्व आश्रमामध्ये हे साधन सप्ताह चालत असतात। असं अत्यंत गरजेचं आहे का प्रत्येक माणसाचं चित्त दुःचित्त झालेला माणूस, हरवलेला माणूस, हे माणसाचं दिमाग, त्यांचं चित्त, त्यांचं वागणूक चांगलं होण्याकरिता मनाची शुद्धीकरण अति आवश्यक आहे। हे मनाला उपदेश आहे। मन ध्यानामध्ये बांधलं तर, एकाग्र झालं तर, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड इज योगा। मनाची एकाग्रते ही योग आहे असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे। तसं पातंजल योग मध्ये सांगितलेलं आहे।
सर्व योग म्हटलं तर आपलं जीवनही योगमय आहे. योग असा कसा आहे म्हटलं तर भक्तियोग, भक्तियोगाला कर्मयोग, कर्मयोगामध्ये ध्यान योग, असं ध्यान योगामध्ये ज्ञान होईल. असं आत्मज्ञान होण्याकरिता हे 4 योगाला अत्यंत आचरणात आणण्याकरिता हे अभ्यास करत आहे. तसं अभ्यास प्रत्येकानं शिकवत आहे. प्रत्येकाने हे अभ्यास करू शकतात. तसंच हे इंचगिरी संप्रदायाचं चित्त आहे. हेच श्रावण साधन महिन्याचा उपयोग करून घेऊन आपण शुद्ध होऊया असं आपलं विनंती आहे.